मी संदीप कोठारकर, शिवसेना उपविभाग समन्वयक, जोगेश्वरी विधानसभा शाखा क्रमांक 74च्या वतीने हे कळू इच्छितो की माझ्या पक्षातील बडतर्फ शाखा प्रमुख श्री मंदार मोरे यांनी आजच एका कुठल्या मीडियाला मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी सांगितलं की मी शिवसेना वाचवण्यासाठी पक्षाच्या विरोधात अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यात माझ्यावर आणि माझे उपविभाग प्रमुख यांच्यावर त्यांनी आरोप केला। त्या आरोपाचं खंडन करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण लोकांमध्ये चुकीचा समज निर्माण होऊन त्यांना सहानुभूती मिळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही 2017ला निवडणूक लढवली गेली तेव्हा धनुष्यबाण चिन्हावर लढवली गेली आणि त्यात उमेदवार रचना सावंत यांचा निसटता पराभव एकूण 460 म्हणजे 230 मतांनी झालेला होता आणि उज्ज्वला मोडक या विजयी झाल्या होत्या। त्यांनी मंदार मोरे यांनी असे सूचित केले की हा संपूर्ण प्रभाग मी पिंजून काढला, सर्व माझ्या हाताखाली हा प्रभागात कामं करण्यात आली, त्यात सर्व चुकीचा समज असून सर्व सहकाऱ्यांची साथ लाभली। त्यात तेव्हाचे तत्कालीन आमदार श्री रवींद्र वायकर यांची कामं, बाळा नर यांचं मार्गदर्शन, या सर्व आणि उपविभाग प्रमुख कैलाशनाथ पाठक यांचं मार्गदर्शन, श्री विश्वनाथ सावंत यांचं मार्गदर्शन, श्री योगित पाटील यांचं मार्गदर्शन, श्री शैलेश परब यांचं मार्गदर्शन, याच्या अनुषंगाने ही कामे होत होती। परंतु आता त्यांनी सरळ आरोप केलेला आहे की मी मनसेला सीट देताना विरोध केलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही कळू इच्छितो की जेव्हा मनसे त्या 2017च्या वेळेला 4थ्या क्रमांकावर होती आणि 2ऱ्या क्रमांकावर शिवसेना होती, त्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की आपण आपल्या पक्षातर्फे ही जेव्हा निवडणुकीचं आपण हे रणशिंग सुरू झालं तेव्हा ही सीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाणार आहे याची अगोदर 2 महिने कुजबूज होती, पण आम्ही आटोकाट प्रयत्न केला की ही सीट टिकवण्याचा। पण मंदार मोरे यांच्या हट्टापायी म्हणा किंवा त्यांच्या असमंजसपणाबद्दल, बालिशपणाबद्दल ही सीट मनसेला गेली। मनसेला गेल्याच्या नंतर युती धर्म म्हणून आपल्याला काम करणं, पक्षादेश पाळणं ही पक्षाची आदेश असतो, त्या अनुषंगाने काम करावं लागतं आणि पक्ष आदेश महत्वाचा, त्यापेक्षा कोणी मोठे नाही। आणि ठाकरे परिवार असो किंवा शिवसेना परिवार असो, तिथे पक्षादेश पाळला जातो। त्यात पक्षादेशाच्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक मनसैनिक एका दिलाने एका मताने काम करत आहोत। परंतु मंदार मोरे यांना राक्षसी राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी आपला अपक्ष फॉर्म भरला आणि आज ते बेताल वक्तव्य करून पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत। खुद्द उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, ज्या विभाग प्रमुख विभाग क्रमांक 3चे व शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले आणि माझ्या ऐकिवात असे आले की ही सीट काही पैशांच्या व्यवहार होऊन मनसेला देण्यात आली। तर आम्ही त्याचं खंडन करतो, कारण आपल्या जेव्हा मातोश्री येथे यांच्या पक्षाच्या जेव्हा वाटाघाटी होत होत्या तेव्हा आम्हाला पण कुजबूज नक्कीच होती की हा जो प्रभाग आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाणार आहे। त्या अनुषंगाने आमची एक सभा बालविकास विद्या मंदिर येथे झाली होती आणि तेव्हा मी माझ्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मी याच्यावर आक्षेप घेऊन मी राजीनामा देणार याचं मी सूचित केलं होतं। त्या अनुषंगाने मी राजीनामाही पदाधिकाऱ्यांकडे माझ्या दिला होता, पण पक्षादेशाचा मला मार्ग योग्य वाटला आणि माझी वरिष्ठांनी समजूत काढून कामाला लागण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने मी माझे उपविभाग प्रमुख व सर्व पदाधिकारी एका दिलाने काम करायला सज्ज झालो। पण त्याने काही ठिकाणी गौतम नगर असेल, सारीपूत नगर असेल, तिथे पक्षातूनच मला सहकार्य मिळत असून सर्व माझ्या सोबत आहेत असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा खोटा प्रयत्न केला। त्या खोट्या प्रयत्नांना आता किती यश येत आहे ते आपण येणाऱ्या 16 तारखेला पाहणारच आहोत। परंतु शिवसेना हा पक्ष एकसंध आहे आणि प्रत्येकाच्या मनात रक्तात बाळासाहेबांचे विचार रुजलेले आहेत। त्यामुळे सर्व शिवसैनिक मनसैनिक एकदिलाने काम करून येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच विजय प्राप्त करतील अशी मला आशा आहे। पण मी जोगेश्वरी प्रभाग क्रमांक 74 मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि मातांना एक नम्र विनंती करतो
की कोणत्याही भूलतापांना बळी न पडता आपण आपलं शांत मनाने शांत चित्ताने मतदानाला जायचं आहे आणि आपला मराठी माणसाचा टक्का आपला मराठी माणूस टिकण्यासाठी ठाकरे बंधूंचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्या अनंत कांगणे या अधिकृत उमेदवार आहेत, 3 त्रिपक्षीय, ते त्यांनाच आपल्याला मतदान करायचं आहे। त्यांची निशाणी इंजिन आहे, 1 नंबरचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। कोणत्याही भूलतापांना आमिषांना बळी पडू नका। कोणी तुम्हाला भावनिक साथ घालत असेल त्यांना बळी न पडता शिवसेनेचा आदेश मानून आपल्याला मतदान करायचं आहे आणि मराठी टक्का वाढवून आपल्याला प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे। इथेच तुर्तास इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।